आरोपीला कुठून आणि कसं पकडलं ते आपण एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। सैफ अली खानवरला हल्लेखोराला ठाण्यातून अटक झाली। ठाण्याच्या कासार वडवली या भागातून हॉटेलमधून या आरोपीला अटक झालेली आहे। आरोपीचं नाव बिजॉय दास असं आहे। ठाण्यातील हॉटेलमध्ये तो वेटर होता। आरोपी बिजॉय दास मूळ पश्चिम बंगालचा रहिवासी असल्याची माहिती मिळते। वांद्रे पोलीस आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईनंतर या आरोपीला अटक झाली। आरोपी बिजॉय दास कडून गुन्ह्याची कबुली सुद्धा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे। तर सैफ अली खानवरला हल्लेखोराला ठाण्यातून ही अटक झाली। पोलिसांची ही मोठी कारवाई म्हणावी लागेल आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सुद्धा आपल्या सोबत आहेत। धनंजय, मागील 3 दिवसांपासून या आरोपीचा शोध होत होता। अखेर तो ठाण्यात सापडलाय। एका हॉटेलमध्ये तो खरं तर काम करत होता आणि त्याला तिथून पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळते। सविस्तर याबाबत तर जो सैफ अली खान याचा त्याच्यावर हल्ला करणारा जो हल्लेखोर होता तो अखेर पोलिसांच्या हाती लागलेला आहे। गेल्या 3 दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता, मात्र संशयित सापडत होते, मात्र मुख्य आरोपी हा सापडत नव्हता। आता मुख्य आरोपी हा पोलिसांच्या हाती लागलेला आहे। त्याच्या सगळ्या संदर्भातली माहिती आता काही तासांनी मुंबई पोलीस पत्रकार परिषद घेऊन त्या सगळ्या संदर्भातली माहिती देणार आहेत। नेमकं कशा प्रकारे त्याला पकडण्यात आलं आणि या सगळा घटनाक्रम जो आहे तो त्याच्यावरून सध्या चौकशी ही सुरू आहे। कशा प्रकारे तो त्या ठिकाणी शिरला होता किंवा काय, या सगळ्या संदर्भातली माहिती पोलिसांनी घेतलेली आहे। आता त्या सगळ्या संदर्भातली उत्तरं देखील ही पत्रकार परिषदेमध्ये मिळतील। मात्र ही गंभीर घटना होती। थेट अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करण्यात आला होता आणि त्यानंतर गेल्या 3 दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता। जर आपण पाहिलं तर 48 तासांपेक्षा अधिक काळ झाल्यानंतरही जेव्हा आरोपी सापडला नाही, फक्त संशयित सापडत होते, त्यानंतर पोलिसांनी थेट वांद्रे परिसरामध्ये त्याचे फोटोसुद्धा बॅनरसुद्धा लावले होते की असा व्यक्ती जर सापडल्यास त्वरित कुठेही सापडल्यास पोलिसांशी संपर्क साधा, अशा प्रकारचे काही ठिकाणी बॅनरसुद्धा पाहायला मिळाले। त्यामुळे प्रत्येक ठिकाणी मुंबई पोलीस असतील किंवा वांद्रे पोलीस असतील हे प्रयत्नशील होते। गुन्हे शाखेचं पथक होतं, वांद्रे पोलिसांचं पथक होतं, 20 पेक्षा अधिक पथकं त्याच्या मागावर होती आणि अखेर त्याला ठाण्यातून जे आहे ते ताब्यात घेण्यात आलं आणि आता पुढची कारवाई जी आहे ती सुद्धा सुरू असलेली पाहायला मिळते। त्याचं मेडिकल केलं जाईल, त्यानंतर त्याला कोर्टात हजर केलं जाईल, ही पुढची प्रोसिजर सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल। मात्र नेमका त्याचा हेतू काय होता हे पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट होऊ शकेल। गौरी, हो, नक्कीच धनंजय, खरं तर ही महत्त्वाची अपडेट या प्रकरणासंदर्भातली म्हणावी लागेल। मागील 3 दिवसांपासून या आरोपीचा जो शोध सुरू होता, त्या आरोपीला अखेर मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे। खरं तर हा आरोपी मुंबईच्या बाहेर गेलाय का अशी सुद्धा चर्चा रंगलेली होती। त्या अनुषंगाने सुद्धा तपास सुरू होता, मात्र अखेर ठाण्यातून या आरोपीला अटक झालेली आहे। बिजॉय दास असं या आरोपीचं नाव। आपण ती दृश्य पाहतोय, त्या आरोपीची दृश्य आपण सध्या एका दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। दुसऱ्या ठिकाणी आपला दृश्य दिसतंय जेव्हा हा सैफ अली खान याच्या घरावर हल्ला केलेला होता। या आरोपीनं हल्ला करून जेव्हा तो पळून जात होता तेव्हाही तो सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला होता। त्यावेळीची ही दृश्य आपण पाहू शकतो। तर पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी रिद्धेश यांच्याकडे। रिद्धेश, पुढची कारवाई नेमकी कशी केली जाईल? त्याला न्यायालयामध्ये कधीपर्यंत हजर केलं जाईल? नक्कीच आपण पाहू शकतो आजच्या दिवसामध्येच त्याला वांद्रा कोर्टामध्ये पोलिसांकडून त्याला हजर केलं जाणार आहे। पोलिसांकडून जास्तीत जास्त दिवसांची पोलीस कोठडी ही मागितली जाणार आहे आणि त्या अनुषंगाने मग पोलिसांचा जो पुढील तपास आहे तो सुरू होईल। महत्त्वाचं म्हणजे आपण पाहिलं या घटनेमध्ये संपूर्ण जर घटनाक्रम जर आपण पाहिला तर जेव्हा तो बिजॉय दास आहे तो सैफ अली खान यांच्या इमारतीमध्ये शिरला आणि त्यानंतर जेव्हा तो बाहेर पडला, शिरतानाचा फक्त सीसीटीव्ही दिसतोय, जातानाचा दिसतोय, मात्र त्या सीडीवरती दिसतोय। इमारतीच्या कुठल्याच परिसरामध्ये तो इमारतीच्या परिसराच्या त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठल्याच सीसीटीव्ही मध्ये त्याचा जो फोटो या किंवा तो व्हिडिओ आहे तो जाताना दिसत नाही। त्यामुळे त्याला त्या परिसराची माहिती कशी होती या संदर्भात देखील चौकशीमध्ये आहे ते उघडकीस येणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आरोपी हा संपूर्ण 3 दिवसापासून जो प्रवास करत होता त्या प्रवासात मारतो मुंबईपासून मग ठाणे असेल व इतर काही भाग असेल, कारण त्याला सीसीटीव्ही मध्ये वांद्रामध्ये देखील पाहण्यात आलं होतं। त्याचबरोबर तो आपण पाहिलं तर तो इथे देखील दादर इकडे देखील तो दिसून आला होता। त्यामुळे संपूर्ण 3 दिवसाच्या प्रवासामध्ये
दिवसामध्ये त्याला कोणी मदत केली होती का, या संदर्भात देखील चौकशीमध्ये ते उघडकीस येणार आहे. तसंच दुसरीकडे आपण पाहिलं, ज्यावेळी तो इमारतीमध्ये शिरला तेव्हा इमारतीमध्ये शिरताना त्याला कोणी मदत केली होती का. त्याचबरोबर त्यांनी सैफ अली खान यांच्यावरती जो हल्ला केला तो नेमका स्वतःला वाचवण्यासाठी आणि सैफ अली खान यांच्या घरी चोरी करण्याच्या हेतूनेच तो आतमध्ये शिरला होता आणि स्वतःला वाचवण्यासाठी यांनी सैफ अली खानवरती हल्ला केला होता का, या संदर्भात देखील पोलिसांकडून जो आहे तो चौकशीमध्ये जो आहे तो त्या आरोपीकडून जी माहिती एकंदरीत आहे ती दिली जाणार आहे. कारण आपण पाहिलं तर त्याला काल रात्री अटक केल्यानंतर त्याच्याकडून जी गुन्ह्याची आहे ती देखील कबुली केली होती आणि त्यानंतर आता त्याला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. कोर्टामध्ये त्याला आता किती दिवसाची जी पोलीस कोठडी आहे ती ठोठवली जाणार आहे ते देखील पाहणं आजच्या दिवसामध्ये तितकंच महत्त्वाचं असणार आहे. गौरी. हो, नक्कीच रितेश, मुंबई पोलीस या संदर्भात नेमकी काय माहिती देतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आताची सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट, सैफ अली खान याच्यावर ज्याने हल्ला केलेला होता त्या आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केलेली आहे. ठाण्यातून या हल्लेखोराला अटक झालेली आहे. बिजॉय दास असं या आरोपीचं नाव. आपण दृश्यांच्या माध्यमातून तो आरोपी सध्या पाहू शकतोय. पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी धनंजय यांच्याकडे जाऊया. धनंजय, खरं तर हा जो आरोपी आहे तो मुंबईच्या बाहेर गेलाय अशी चर्चा रंगलेली होती. त्या अनुषंगानं पोलिसांचा तपास सुरू होता. अखेर ठाण्यामध्ये या आरोपीला, बिजॉय दास या आरोपीला अटक झालेली आहे. कशा प्रकारे मुंबई पोलिसांनी या आरोपीचा तपास केला, त्यांना माहिती नेमकी कशी मिळाली? खऱ्या अर्थाने चर्चा ज्या रंगत होत्या की आरोपी खरं तर तो ज्यावेळेस त्यांनी हा हल्ला केला त्यानंतर कोणतंही चित्र किंवा कोणतेही CCTV फुटेज हे पोलिसांच्या हातात लागलं नव्हतं. फक्त संशयित म्हणून जे एक 6व्या मजल्यावरचं CCTV फुटेज होतं त्याच्या आधारे ही मोहीम सुरू होती आणि काही फोटो जे आहेत ते सुद्धा मुंबई पोलिसांच्या हातामध्ये आरोपीचे पाहायला मिळत होते आणि त्याच्याद्वारे आणि ज्या प्रकारे जबाब नोंदवला गेला त्या जबाबाच्याद्वारे हा सगळा तपास वांद्रे पोलीस करत होतं, गुन्हे शाखा करत होतं. मात्र एक माहिती अशी होती की त्याने हा गुन्हा केल्यानंतर थेट त्या ठिकाणाहून वांद्रे स्थानकावर पळ काढला आणि त्या ठिकाणून त्याने दुसरीकडे पळ काढला. एक माहिती अशी होती की त्याने तो राज्याबाहेर सुद्धा गेला, कारण की वांद्रे टर्मिनस हे जवळच आहे, त्यामुळे तो त्या ठिकाणाहून थेट राज्याच्या बाहेर गेला अशी सुद्धा माहिती मिळत होती. राज्याबाहेर सुद्धा पोलिसांची टीम गेली अशी सुद्धा माहिती मिळत होती. अशा बऱ्याच चर्चा होत होत्या. मात्र कुठून नेमका हा आरोपी म्हणजे या दृष्टीने जेव्हा तपास सुरू होता तर अनेक CCTV तपासण्यात आले. यामध्ये महत्वाचं म्हणजे दादर परिसरात सुद्धा एका दुकानामध्ये इयरफोन खरेदी करतानाचा CCTV समोर आला. त्या दृष्टीने सुद्धा हा तपास करण्यात आला. अशा विविध मार्गाने जे आहे CCTVच्या आधारे पोलीस हे तपास करताना आपल्याला पाहायला मिळत होते. त्यामुळे नक्कीच जर पाहिलं तर धनंजय, काय नेमकी माहिती या संदर्भात अजून समोर येते? आरोपी नेमका काय खुलासा करतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी रिद्धेश यांच्याकडे जाऊयात. रिद्धेश, मुंबई पोलीस आज पत्रकार परिषद घेणार अशी माहिती मिळते. ते नेमकी काय माहिती देऊ शकतात? कधीपर्यंत ही पत्रकार परिषद होईल? घटनेमध्ये जेव्हा हा आरोपी सैफ अली खान यांच्या घरामध्ये शिरला होता तेव्हा ती वेळ ही रात्रीची वेळ होती. रात्रीच्या वेळी जेव्हा तो त्या रूममध्ये शिरला तेव्हा त्या रूममध्ये अंधार होता, डीम लाईट सुरू होती. जेव्हा सैफ अली खान जेव्हा सैफ अली खानला माहिती मिळाली की त्याच्या मुलाच्या रूममध्ये एक अज्ञात व्यक्ती घुसला आहे, त्यावेळेस सैफ अली खाननी त्या आरोपीचा नीट चेहरापट्टी केला होता की नाही, हा देखील खूप मोठा प्रश्नचिन्ह या संपूर्ण कारवाई दरम्यान, या संपूर्ण हल्ल्यादरम्यान आहे तो उपस्थित झाला होता. आणि आज या संपूर्ण संदर्भाची जी माहिती आहे ती पोलिसांकडून दिली जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे आपण जर पाहिलं, जर त्या हल्ल्याच्या वेळी जर त्या रूममध्ये अंधार असेल किंवा लाईट डीम असेल तर सैफ अली खान आणि त्यांची पत्नी करीना कपूर यांच्याकडून त्या आरोपीची ओळख ही पुष्टी केली जाणार आहे की नाही हे देखील पाहणं आजच्या दिवसामध्ये महत्त्वाचं असणार, कारण या संदर्भात पोलिसांकडून कुठलीच अधिकृत माहिती आहे ती देण्यात आली नव्हती. त्याचबरोबर जेव्हा करीना कपूर हिचा जबाब देखील नोंदवण्यात आला होता, त्याचबरोबर त्या नर्सचा जबाब देखील नोंदवण्यात आला होता, तेव्हा देखील त्या जबाबामध्ये कुठलीच अशी माहिती देण्यात आली नव्हती की त्या रूममध्ये नेमकी अंधार होता की उजेड होता. आणि त्यानंतर जेव्हा 2 ते 3 संशयितांना जेव्हा पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आला होता त्यांची देखील ती पुष्टी करण्यात नाही आली होती की नेमका हाच आरोपी आहे की नाही. त्यामुळे हा देखील खूप मोठा प्रश्नचिन्ह इथे उपस्थित होतो की जो आता देखील पुन्हा आरोपी अटक, जरी त्यांनी गुन्ह्याची कबुली केली असेल तरी जो एकदा फायनल आहे ते सैफ अली खान आणि करीना कपूर यांना पुन्हा देखील त्याचा फोटो दाखवला जाणार आहे की हाच आरोपी आहे ज्यांनी आम्ही अटक केला आहे आणि त्यांनी गुन्ह्याची कबुली देखील दिलेली आहे. मात्र सैफ अली
खान यांच्याकडून देखील ज्या आरोपीची ओळख पटली जाते की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे आपण जर पाहिलं आजच्या दिवसामध्ये पोलिसांकडून ही देखील माहिती दिली जाणार आहे की हा आरोपी जेव्हा त्या रूम मध्ये शिरला, त्याचबरोबर त्या इमारतीमध्ये शिरला, त्या परिसरामध्ये शिरला, त्या संपूर्ण परिसराची माहिती त्याला कोणाकडून मिळाली। कारण आपण जर पाहिलं वांद्रा परिसरामध्ये अनेक इमारतींची जी कामं आहे ती सुरू आहे आणि हा जो आरोपी आहे त्यांनी हॉटेलमध्ये काम करण्याआधी अनेक जागांवरती मजदूर म्हणून देखील त्यांनी काम केलं होतं। त्यामुळे त्या आजूबाजूच्या इमारतीमध्ये जेव्हा कामं सुरू होती तेव्हा त्यांनी सैफ अली खान यांच्या घराची रेकी केली होती का, या संदर्भात देखील माहिती आहे जी आज मुंबई पोलिसांकडून आहे जी दिली जाणार आहे। त्याचबरोबर त्याला जेव्हा तो हल्ला केला तेव्हा त्यांनी रूम मध्येच ठेवलेला कुठला चाकू उचलला होता की तो स्वतः चाकू नक्कीच घेऊन रितेश, खरं त्या तर रूम हा मध्ये आरोपी नेमका कुठे लपलेला होता, आरोपीचा शोध नेमका कुठे कुठे घेण्यात आला ते आपण पाहूयात एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून। अखेर बिजॉय दास या आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे। नेमका हा आरोपी कुठे लपलेला होता ते आपण एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय। बिजॉय दास काही वर्षांपूर्वी हिरानंदानी इस्टेटमध्ये कामासाठी होता। बिजॉय दास हिरानंदानी इस्टेटमध्ये लपल्याचा पोलिसांना संशय होता। हिरानंदानी इस्टेटमध्येही पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला, मात्र तिथे तो सापडला नाही। त्यानंतर पोलिसांनी ठाण्यातील कासार वडवलीमध्ये शोध मोहीम राबवली। कासार वडवलीतील लेबर कॅम्पमधील एका झाडीत आरोपी लपलेला होता। पोलिसांनी आरोपीचं मोबाईल लोकेशन ट्रेस केलं। कासार वडवलीतील लेबर कॅम्पमधून अखेर आरोपीला अटक झाली। बिजॉय दास हा हिरानंदानी इन्स्टिट्यूटमध्ये मजुरीचं काम करायचा अशी ही माहिती सध्या समोर येते। पोलिसांनी आरोपीचा नेमका शोध कसा घेतला ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहिलेलं आहे। आणि पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी रिद्धेश यांच्याकडे जाऊयात। रिद्धेश, खरं तर पोलिसांची ही महत्त्वाची कामगिरी म्हणावी लागेल। गेल्या 3 दिवसांपासून पोलिसांनी आरोपीचा शोध का घेतला नाही असे त्यांच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते। अनेक दिवसांपासून खरं तर त्यांचा हा शोध घेतला जात होता। आरोपीचा अखेर पोलिसांनी शोध घेतलेला आहे। अधिकचे अपडेट्स नक्कीच आपण पाहिलं जेव्हा ही घटना घडली, या घटनेनंतर आरोपीचे आहे अर्थात त्याच दिवसामध्ये गुरुवारच्या दिवसामध्ये आरोपीचे 2 ते 3 CCTV आहे ते पोलिसांच्या ताब्यात आले होते। मात्र आरोपीचा शोध आहे तो पोलिसांना घेण्यात आला होता आणि हा खूप मोठा फेलर आहे का असा देखील प्रश्नचिन्ह इकडे उपस्थित केला जात होता। महत्त्वाचं म्हणजे पाहिलं जर हा चोरी करणारा जर साधारण चोर असेल तर एका चोराला पकडायला मुंबई पोलिसांना 3 दिवस का लागतात, एवढे दिवस का लागतात, एवढा वेळ का लागतोय असा देखील प्रश्नचिन्ह इथे एकंदरीत आहे जो उपस्थित होता। मात्र अखेर 3 दिवसांनंतर पोलिसांनी आहे जो आरोपीला आहे तो अटक केलेला आहे। या आधी देखील पोलिसांनी अनेक जणांची आहे जी चौकशी केली होती। 2 ते 3 जणांना ताब्यात देखील घेण्यात आलं होतं। एकाला छत्तीसगडवरून पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं कालच्या दिवसामध्ये। त्यानंतर त्याच्या आदल्या दिवसामध्ये पोलिसांनी वांद्राज परिसरातून एका चप्पल चोराला पोलिसांनी ताब्यात घेतला होता। महत्त्वाचं म्हणजे ज्या चप्पल चोराला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं तो त्याच आरोपी जो CCTV मध्ये जो माणूस दिसून येत होता त्याच्यासारखा दिसत होता आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं। तर त्याबरोबर अजून 2 ते 3 जणांना पोलिसांनी या चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं। पोलिसांकडून असं देखील सांगण्यात आलं होतं की CCTV मध्ये दिसणारा जो आरोपी आहे त्याच्यासारखा जर एखादा व्यक्ती कुठलाही मुंबईमध्ये दिसला या त्या परिसरामध्ये दिसला तर त्या व्यक्तीला पोलिसांकडून आहे जो ताब्यात घेतला जाईल आणि त्याची चौकशी आहे ती केली जाईल। कारण आपण जर पाहिलं हा जो संपूर्ण प्रकरण आहे तो हाय प्रोफाइल मोठी कामगिरी म्हणावी लागेल। पोलिसांनी अखेर या आरोपीला शोधलेला आहे। ठाण्यातून या आरोपीला अटक झालेली आहे। आता अटक झाल्यानंतर या आरोपीची चौकशी केली जाईल आणि त्या चौकशीतून नेमका काय खुलासा केला जातो, आरोपीकडनं नेमका काय जबाब नोंदवला जातो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। धन्यवाद रिद्धेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।